डीजे सनीच्या लग्नाला गेलो होतो, तिथं काय काय झालं ते तर थोडंफार तुम्हाला या व्हिडिओ सांगतो, कारण की लग्नाचा व्हिडिओ जरा जास्तच मोठा होत होता. आता हे बघा, आता हे लोक एवढं वरती जाऊन कमी बसले, ते तर पोलावर चढले होते आणि बाकीचे झाडावर काय करीत ते सगळं तुम्हाला सांगतो. पण पहिले याचं काय म्हणणं आहे ते बघा. म्हणून सांगतो, भाऊला अनुभव तर लय बरं का, फक्त भाऊचे डायलॉग पाठवत नाही. थोडा अनुभव कमी पडला म्हणून रिटेक घ्यावा लागला. आता मी असा अवतार करून कुठं काय चोऱ्या करायला नव्हतो चाललो, मी चाललो होतो कॉलेजला. विषय असा आहे, बाहेर थंडी मॉक्कर आहे आणि मी कॉलेज पण बुडू शकत नाही, कारण माझ्या मनात शिक्षणाबद्दल लय आवड आहे. पण विषय असा, एक ड्रायव्हर आहे, त्याला मी लय अभ्यास केलेला खपत नाही, मॉक्कर उशीर करून ठेवला होता त्यांनी. मग भाई विषय असा केला, फोनवर 4 शिवे दिले, मग लगेच पुढच्या मिनिटाला गडी हजर झाला. आणि मग त्याच्यानंतर कॉलेजला गेलो, कॉलेज केलं. कॉलेज झाल्यानंतर बाहेर आलो, तेव्हा पाहिलं एमआयडीसीतले लोक पार पिसाळे डायरेक्ट झाडावर चढायला लागले. पण नंतर कळलं हे काय मॉक्कर झाडावर नव्हते जाऊन बसले. सध्याला एमआयडीसीतले टॉपचा विषय राहिला. मग तो टॉपचा विषय बघून बेकरी पाशी आलो आणि इथे येऊन क्लासला सुट्टी मारायचं नियोजन लावलं. आणि मग ते नियोजन लावून घरी आलो, लगेच दोघं आले म्हणले आपल्याला रील शूट करायला जायचे. आणि या गोष्टीत मी पण काय माघार नाही घेतली, लवकर आवरलं आणि टपकून गाडीवर बसलो आणि डायरेक्ट लिंग तीर्थात आलो. पहिलं तर याचे फोटो काढून घेतले आणि मग त्याच्यानंतर भाऊला डायलॉग पाठ करायला लावला. आपली रद्द करून टाकतो. 4-5 वेळा चुकून का व्हायना, पण भाऊची शेवटी रील शूट झाली. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला लग्नाला जायचं होतं म्हणून पहिलं कटिंग करून घेतली आणि मग लगेच घरी आलो, आवरून बिवरून घेतलं आणि आपल्या साऊंड लवर टोळीला फोन केला. आणि मग आम्ही सगळे इथं पोहोचलो आणि आम्ही इथं आल्याला कशावरून तरी लय वातावरण पेटलं होतं आणि ते कशामुळे काय ते तुम्हाला पार्ट 2 मध्ये सांगतो. चालू होणार नाही, खाली या लवकर. आणि आता उद्या या व्हिडिओचा पार्ट 2 आणि तो पाहण्यासाठी आपल्याला लवकर फॉलो करा. आणि आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा आणि तेवढं लाईक करायचं काही विसरू नका.